हॅलो फ्रेंड्स, आज आपण लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल हे ग्राफिकल मेथडने कसं सोडवायचं हे अभ्यासणार आहोत. ग्राफ ऑफ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स, दॅट इज ग्राफिकल मेथड. तर ही ग्राफिकल मेथड अभ्यासण्यापूर्वी आपल्याला त्याच्यासाठी सर्वात प्रथम 4 पॉईंट आपल्याला लिहायचे असतात आणि या 4 पॉईंटसाठी आपल्याला ॲटलिस्ट 4 ऑर्डर पेयर आपल्याला शोधायच्या असतात. 4 ऑर्डर पेयर या शोधायच्या असतात. ह्या कशा शोधायच्या त्याच्यासाठी आपण टेक्स्टबुकमधील पेज नंबर 8 मधील पहिली ॲक्टिव्हिटी आत्ता अभ्यासणार आहोत. फर्स्ट ॲक्टिव्हिटी, या ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला टेबल दिलेला आहे. काही एक्सच्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत आणि काही वायच्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत आणि त्याच्यावरून आपल्याला त्याच्या ऑर्डर पेयर काढायचे. इक्वेशन दिलेलं आहे. पहिल्या टेबलसाठी इक्वेशन दिलेलं आहे एक्स मायनस वाय इज इक्वल टू 1. एक्स मायनस वाय इज इक्वल टू 1. त्याच्यासाठी आपण पहिलाच कॉलम पाहणार आहोत टेबलमधला, एक्स इज इक्वल टू 0. आपण एक्सची व्हॅल्यू इथं 0 पुट करूया. 0 मायनस वाय इज इक्वल टू 1. देअरफॉर मायनस वाय इज इक्वल टू 1. देअरफॉर वाय इज इक्वल टू मायनस 1. म्हणजे एक्सची व्हॅल्यू जर 0 असेल तर वायची व्हॅल्यू काय आली -1 आणि ही पेअर काय आली एक्स आणि वाय. एक्सची व्हॅल्यू 0, वायची व्हॅल्यू काय आली इथं -1. पहिला कॉलम आपला पूर्ण झाला. आता दुसऱ्या कॉलममध्ये आपल्याला वायची व्हॅल्यू दिलेली आहे. वायची व्हॅल्यू 0 दिलेली आहे. ती आपण याच इक्वेशनमध्ये पुट करणार आहोत. कोणतं इक्वेशन? एक्स मायनस वाय इज इक्वल टू 1. पुट वाय इज इक्वल टू 0. देअरफॉर एक्स मायनस 0 इज इक्वल टू 1. देअरफॉर एक्स इज इक्वल टू 1. म्हणजे वायची व्हॅल्यू ज्यावेळी 0 असेल त्यावेळेस एक्सची व्हॅल्यू आपल्याला काय आली +1. त्यामुळे ही पेअर ही आपल्याला एक्स वायची पेअर काय मिळाली? एक्सची व्हॅल्यू पहिल्यांदा 1, वायची व्हॅल्यू कॉमा देऊन 0. तिसऱ्या कॉलममध्ये आपल्याला एक्सची व्हॅल्यू 3 दिलेली आहे. इक्वेशन तेच, एक्स मायनस वाय इज इक्वल टू 1. इतर लिहिते मी इक्वेशन एक्स मायनस वाय इज इक्वल टू 1. पुट एक्स इज इक्वल टू 3. देअरफॉर 3 मायनस वाय इज इक्वल टू 1. मायनस वाय इज इक्वल टू 1. हे 3 इकडे गेले, मायनस झाले. 1 मायनस 3 मायनस वाय इज इक्वल टू 1 मायनस 3 इज इक्वल टू -2. देअरफॉर वाय इज इक्वल टू +2. मायनस वाय इज इक्वल टू -2. देअरफॉर वाय इज इक्वल टू 2. एक्सची व्हॅल्यू 3 असताना वायची व्हॅल्यू काय आली 2 आली. त्यामुळे ही पेअर काय झाली तयार 3, 2. 3 फॉर एक्स, 2 फॉर वाय. आता चौथ्या कॉलममध्ये आपल्याला वायची व्हॅल्यू दिलेली आहे. इक्वेशन तेच, एक्स मायनस वाय इज इक्वल टू 1. पुट वाय इज इक्वल टू -3. देअरफॉर इक्वेशन बिकम्स एक्स मायनस -3 इज इक्वल टू 1. देअरफॉर एक्स प्लस 3 इज इक्वल टू 1. एक्स इज इक्वल टू हे 3 इकडे गेले की 1 मायनस 3. देअरफॉर एक्स इज इक्वल टू दोघांची वजाबाकी 1 मायनस 3 -2. देअरफॉर एक्सची व्हॅल्यू आली -2. एक्स इज इक्वल टू -2. जेव्हा वायची व्हॅल्यू -3 तेव्हा एक्सची व्हॅल्यू -2 आलेली. त्यामुळे ही पेअर काय तयार झाली -2 फॉर एक्स अँड -3 फॉर वाय. -2 -3.
आता दुसरा टेबल आपल्याला दिलेला आहे. हा टेबल कोणत्या इक्वेशनसाठी आपल्याला दिलेला आहे? 5x - 3y = 1. याचं इक्वेशन आहे 5x - 3y 5x - 3y = 1. पहिल्यांदा मी इक्वेशन लिहिते. 5x - 3y = 1. पहिला कॉलम ची व्हॅल्यू 2 दिलेले आहे. पुट x = 2. therefore equation becomes 5 × 2 - 3y = 1. multiplication 5 × 2 = 10. 10 - 3y = 1. 10 इकडं आले. -3y = 1 - 10. -3y = -9. therefore y = -9 / -3. भाग घालवा. 3 × 3 = 9. y = +3. y = +3. when x = 2, y = 3. pair becomes 2, 3. Second column, here y = 8 and equation is 5x - 3y = 1. put y = 8. y = 8. therefore equation becomes 5x - 3 × 8 = 1. 5x - 8 × 3 = 24. 24 = 1. 5x = 1. हे प्लस झाले. 1 + 24. 5x = 25. x = 25/5. भाग लावा. x = 5. therefore when y = 8, x = 5. pair becomes 5, 8. now this equation 5x - 3y = 1. थर्ड कॉलम मध्ये y ची व्हॅल्यू -2 आहे. पुट y = -2. equation becomes 5x - 3 × 2 = 1. 5x - 6 = 1. -2 + 6 3 × 2 = 6. मल्टिप्लिकेशन -3 × -2 मायनस प्लस झाले. 3 × 2 = 6. 5x + 6 = 1. 5x = 1 - 6. 5x = -5. therefore x becomes -5/5. therefore x = -1. when y = -2, x = -1. pair becomes -1, -2. in last column there is the value of x. x = -4. x = -4. putting in equation. कोणत्या इक्वेशन मध्ये? इक्वेशन 5x - 3y = 1. x = -4. 5 × -4
-3y इज इक्वल टू 1, 4 पंचे 20, -20 -3y इज इक्वल टू 1, -3y इज इक्वल टू 1 प्लस हे 20 प्लस झाले, -3y इज इक्वल टू 21, -y इज इक्वल टू 21/3 इज इक्वल टू 7, 7 × 21, देअरफॉर प्लस y इज इक्वल टू -7, -y इज इक्वल टू 7, देअरफॉर y इज इक्वल टू -7. तर अशा प्रकारे आपण 4 ऑर्डर पेअर आपण फाइंड आउट करायच्या आणि ग्राफमध्ये त्या पुट केल्यानंतर ग्राफमध्ये त्या दाखवल्यानंतर आपल्याला स्ट्रेट लाईन मिळेल आणि स्ट्रेट लाईनवरून आपण ग्राफिकल मेथडने आपण हे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स सोडवणार आहोत, त्याचं सोल्युशन फाइंड आउट करणार आहोत. आता आपण प्रॅक्टिस सेट 1.2 मधील दुसरे एक्झाम्पल पाहूया. प्रॅक्टिस सेट 1.2 पेज नंबर 8, एक्झाम्पल नंबर 2. सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स यूजिंग ग्राफिकल मेथड. ग्राफिकल मेथड्स यूज करून, ग्राफिकल मेथडचा वापर करून आपल्याला सायमल्टेनियस इक्वेशन सोडवायचे. इक्वेशन काय आहे? x + y इज इक्वल टू 6, x + y इज इक्वल टू 6 अँड x - y इज इक्वल टू 4. आता मगाशी पाहिल्याप्रमाणे या दोन्ही इक्वेशनच्या आपल्याला 4 ऑर्डर पेअर शोधून काढायचे आहेत. मग त्यासाठी मी काय करते, हे इक्वेशन घेतलं, पहिल्यांदा हे इक्वेशन घेतलं, x + y इज इक्वल टू 6, आता y एका साईडला घेते, x एका साईडला घेते, y आहे तिथंच ठेवूया, y इज इक्वल टू 6 - x असं इक्वेशन मी तयार केलेलं आहे. y इज इक्वल टू 6 - x. तर पहिल्यांदा मी x ची व्हॅल्यू 0 घेऊन बघते. पुट x इज इक्वल टू 0, देन इक्वेशन बिकम्स y इज इक्वल टू 6 - 0, y इज इक्वल टू 6. जेव्हा मी x ची व्हॅल्यू 0 घेतली तेव्हा मला y ची व्हॅल्यू किती मिळाली? 6. आणि ही पेअर कशी तयार झाली मग? 0, 6. आता मी x ची व्हॅल्यू 1 घेते, x इज इक्वल टू 1. इक्वेशन काय आहे? y इज इक्वल टू 6 - x. पुट x is equal to 1. Equation becomes y is equal to 6 - 1, y is equal to 5. जेव्हा मी x ची व्हॅल्यू 1 घेतलेले तेव्हा y ची व्हॅल्यू किती मिळाली? 5. x ची व्हॅल्यू 1, y ची व्हॅल्यू 5. पेअर काय तयार झाली? 1, 5. तर मी एक निगेटिव्ह व्हॅल्यू घेऊन बघते काय होईल. इक्वेशन कोणतं आहे? तेच इक्वेशन आपल्याला 4 जोड्या तयार करायचे आहेत. y इज इक्वल टू 6 - x. x ची व्हॅल्यू मी -1 घेऊन पाहते, x इज इक्वल टू -1. पुट x इज इक्वल टू -1. देन इक्वेशन बिकम y इज इक्वल टू 6 - -1. Therefore y is equal to 6 minus plus झाले 6 + 1. Therefore y is equal to 7. When x is equal to -1, then y is equal to 7. Pair becomes -1, 7. x ची व्हॅल्यू मी आता 2 घेते, 2 घेऊन बघते. 6 - x. पुट
x is equal to 2, then equation becomes y is equal to 6 minus 2, y is equal to 4. चौथी पेयर आपल्याला काय मिळाली? व्हेन x is equal to 2, then y is equal to 4. 2, 4 पेयर मिळाली 2, 4. त्याचप्रमाणे दुसरे इक्वेशन पण असंच सॉल्व करायचं आहे. हे इक्वेशन काय आहे? x मायनस वाय इज इक्वल टू 4. हे y तिकडे घेतले, x इकडे घेतले. y तिकडे गेल्यावर प्लस होणार आहेत, 4 इकडे आल्यानंतर मायनस होणार आहे. देअरफॉर x मायनस 4 इज इक्वल टू y, दॅट इज द इक्वेशन इज y इज इक्वल टू x मायनस 4. y इज इक्वल टू x मायनस 4. व्हेन x इज इक्वल टू 0, x is equal to 0, equation becomes y is equal to 0 minus 4, y is equal to 4, y is equal to minus 4. When x is equal to 0, y is equal to minus 4. 0 minus 4 is the first pair. For second pair, we take x is equal to 1. X is equal to 1. Equation is y is equal to x minus 4. Put x is equal to 1. Equation becomes y is equal to 1 minus 4. Y is equal to minus 3. When x is equal to 1, y is minus 3. 1 minus 3. मी आता y ची व्हॅल्यू 0 घेऊन पाहते. y is equal to x minus 4. Put y is equal to 0. y is equal to 0. 0 is equal to x minus 4. 4 इकडे आले, प्लस झाले. 4 is equal to x. Then value of x becomes 4. पेयर मिळाली 4, 0. Put x is equal to 2. Now fourth pair. Equation is y is equal to x minus 4. Put value of x is equal to 2, then y is equal to 2 minus 4. Therefore y is equal to minus 2. When x is equal to plus 2, y is equal to minus 2. Order pair becomes 2 minus 2. आता आपल्याला ग्राफ करायचं आहे. ग्राफवरती हे आपण जे पॉईंट शोधून काढलेले ते प्लॉट करायचे. हॉरिझॉन्टल ॲक्सिस जो आहे तो एक्स ॲक्सिस आहे. व्हर्टिकल जो परपेंडिक्युलर आहे एक्स ॲक्सिसला तो वाय ॲक्सिस आहे. एक्स अँड वाय ॲक्सिसचा इंटरसेक्शन पॉईंट ओरिजिन 0, 0 असतो. एक्स ॲक्सिसवरती राईट साईडचे नंबर प्लस असतात, पॉझिटिव्ह असतात. देअरफॉर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 एक्सेट्रा. लेफ्ट साईडला ते निगेटिव्ह असतात. -1, -2, -3, -4, -5, -6, -7, -8, -9. वाय ॲक्सिसवरती वरच्या दिशेने जे असतात ते पॉझिटिव्ह नंबर असतात. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 अँड सो ऑन. वाय ॲक्सिसला खालच्या दिशेने जे असतात ते निगेटिव्ह नंबर असतात. -1, -2,
-3 -4 -5 -6 -7 -8 -10 -9 -10 अँड सो ऑन. आता आपल्याला पहिल्या इक्वेशनसाठी आपण अगोदर पॉईंट काय करूया, प्लॉट करूया. x इज इक्वल टू 0, y इज इक्वल टू 6. x इज इक्वल टू 0, ग्राफ पेपरवर पहा. x इज इक्वल टू 0, y इज इक्वल टू 6. इथं आले 0 6. दुसरी पेयर आहे 1 5. x इज इक्वल टू 1 अँड y इज इक्वल टू 5. y x 1 y 5 जिथे मिळतील तो पॉईंट ऑफ इंटरसेक्शन. तुम्ही 8वी 9वीला हे शिकलेला आहात. x इज इक्वल टू 1, y इज इक्वल टू 5 कोऑर्डिनेट जे आहे त्याचा पॉईंट हा. तिसरी पेयर आहे -1 + 7. -1 लेफ्ट साईडला, -1 + 7 वरती इथे -1 + 7. पुढचा पॉईंट आहे 2 4 +2 +2 +4. तर ही जी लाईन मिळणार आहे आपल्याला ही स्ट्रेट लाईन असते. हे पॉईंट पण जे असतात ते कसे असतात, इन स्ट्रेट लाईन. पॉईंट जोडून घेऊया. ही जी लाईन आपण ड्रॉ केलेले काढलेले आहे याचं इक्वेशन लिहायचं आहे. या लाईनचं इक्वेशन x + y इज इक्वल टू 6. x + y इज इक्वल टू 6. आता दुसरी लाईन आपण ड्रॉ करणार आहे. x - y इज इक्वल टू 4. त्यातला पहिला कोऑर्डिनेट पॉईंट आहे, पहिले ऑर्डर पेयर आहे 0 -4. 0 -4 हा प्लॉट करायचा आहे. 0 आणि yचा -4 इथे आला. दुसरी आहे 1 -3 +1 अँड -3. तिसरी पेयर आहे 4 0 4 +4 अँड y कोऑर्डिनेट 0. चौथी पेयर आहे 2 -2 +2 अँड -2 -2 +2. हे पण चारही ज्या पॉईंट आपण दाखवलेले प्लॉट केलेले हे एका स्ट्रेट लाईनमध्ये मिळालेले आहेत आपल्याला. आता याच्यावरून पण हे पॉईंट घेऊन दुसरी लाईन काढलेली. ही कोणती लाईन आहे त्याचं इक्वेशन लिहायचं आहे. x - y इज इक्वल टू 4. ही लाईन आहे x - y इज इक्वल टू 4. आणि या दोन्ही लाईनचा जो पॉईंट ऑफ इंटरसेक्शन पॉईंट मिळालेला आहे त्याचे कोऑर्डिनेट आपण करायचे. पॉईंट ऑफ इंटरसेक्शन इथं मिळालं आहे आपल्याला. हा पॉईंट एक्स कोऑर्डिनेट काय आहे याचा, एक्स कोऑर्डिनेट आहे 5 आणि वाय कोऑर्डिनेट काय आहे याचा, वाय कोऑर्डिनेट आहे 1 5 1. देअरफॉर सोल्युशन इज XY solution. X means what? 5. Y means what? 1. Solution is 5 1. अशा प्रकारे आपण ग्राफिकल मेथडने दोन सायमल्टेनियस इक्वेशनचं आपण सोल्युशन काढलेलं आहे. Now example number 6. 2x - 3y is equal to 4. First equation.
सेकंड इक्वेशन इज 3y मायनस एक्स इज इक्वल टू 4. तर हे इक्वेशन आपल्याला साध्या रूपात घ्यायचं आहे. 2x मायनस 3y इज इक्वल टू 4. 2x मायनस 4 इज इक्वल टू 3y. हे 3y इकडे घेतले, 4 इकडे घेतले, साईन चेंज झाले. देअरफॉर y इज इक्वल टू, या 3ने इकडे डिवाईड झालेले आहेत अपोजिट साईडला. इथं मल्टिप्लाय आहे, इथं डिवाईड झाले. y इज इक्वल टू 2x मायनस 4 अपॉन 3. फर्स्ट वी पुट x इज इक्वल टू 0. x is equal to 0. No, x is equal to 2. First we put x is equal to 2. X is equal to 2. Equation becomes 2 into 2 minus 4 upon 3. बेदुनी 4. 4 minus 4 upon 3 is equal to 0 upon 3. Therefore y is equal to 0. When we put in equation x is equal to 2, then y becomes 0. First pair, order pair आपल्याला मिळालेले 2, 0. तर हे जे इक्वेशन आहे, हे इक्वेशन किंवा हे इक्वेशन, हे जे आपण तयार केलेले इक्वेशन आहे, ह्या इक्वेशनमध्ये आपण अशा व्हॅल्यू पुट करायच्या. पहिल्यांदा 0, y इज इक्वल टू 0 येण्यासाठी आपण 2 पुट केलेले आहे. पण आता आपल्याला 3ने डिवाईड करायचं आहे. 3ने डिवाईड करण्यासाठी ही जी व्हॅल्यू आहे 2x मायनस 4, 2x मायनस 4, याला आपल्याला 3ने डिवाईड करायचं आहे. 3ने डिवाईड करण्यासाठी आपल्याला 3च्या पट्टीत याचा ॲन्सर मिळाला पाहिजे. याचा ॲन्सर आपल्याला 3च्या पट्टीत मिळाला पाहिजे. फॉर एक्झाम्पल याचा ॲन्सर 3 मिळाला पाहिजे, किंवा याचा ॲन्सर 6 मिळाला पाहिजे, किंवा याचा ॲन्सर 9 मिळालं पाहिजे. म्हणजे 3 डिवायडेड बाय 3 1 येणार आहे, 6 डिवायडेड बाय 3 2 येतील, 9 डिवायडेड बाय 3 येतील. म्हणजे आपल्याला अपूर्णांकात संख्या जर आली तर ग्राफ काढायला अवघड जाणार आहे, म्हणून आपण ती पूर्णांकातली संख्या आपण शोधणार आहे. त्याच्यासाठी आपल्याला हा वरचा जो न्यूमरेटर आहे, या न्यूमरेटरची व्हॅल्यू आपल्याला 3च्या पट्टीत आली पाहिजे. म्हणजे 3 आली पाहिजे, 6 आली पाहिजे, किंवा 9 आली पाहिजे. आता इथं 3 व्हॅल्यू येण्यासाठी कितीने इथं मल्टिप्लाय करावं लागेल? 3 दुनी 6, 6 4 गेले, किती राहिले? 2 राहिले. म्हणजे हे पण नाही, 3 घेतले. इथं 4 दुनी 8, 8 मधून 4 गेले, 4 राहतील. 5 दुनी 10, 10तून 4 गेले, किती राहिले? 6. हे बरोबर आहे. Therefore x is equal to 5. When we take x is equal to 5, equation becomes y is equal to 2x minus 4 upon 3. This equation becomes 2 into 5 minus 4 upon 3. ह्या दोघांचा गुणाकार 5 दुनी 10, 10 minus 4 upon 3, 10 minus 4 6, 6 upon 3, भाग जातो आहे 3 दुनी 6. Therefore y is equal to 2. When x is equal to 5, y is equal to 2, order pair becomes 5, 2. आता 5 झाली संख्या, 5 झाली, किंवा आपण 5 दुनी 10, तर 6 घेतले, 6 दुनी 12, 12तून 4 गेले, 8ला काही 3ने भाग जात नाही. 7 घेतले, 7 दुनी 14, 14तून 4 गेले, 10 राहिले, 10ला पण 3ने पूर्ण भाग जात नाही. 8 दुनी 16, 16तून 4 गेले, 12 राहिले. 8 घेऊया आपण. x is equal to 8. थर्ड व्हॅल्यू, we put x is equal to 8. Equation becomes y is equal to 2 into 8 minus 4 upon 3. 8 दुनी 16 मतलब 4 भागिले 3. सबस्ट्रॅक्शन किती आली? 12 upon 3 is equal to 3 चौक 12. That is y is equal to 4.
when x is equal to 8, y is equal to 4. X is equal to 8, y is equal to 4. 8, 4. Order pair becomes. तर एखादी मायनसमध्ये आपण व्हॅल्यू घेऊन पाहूया. -1 घेतले, -1, -6 होती, भाग जातोय 6 -6ला. गेस करायचे ह्या व्हॅल्यूज आणि मग सबस्टिट्यूट करायचे. x is equal to -1. Putting in equation y is equal to 2x minus 4 upon 3. Y is equal to 2 into -1 minus 4 upon 3. Multiplication -2 minus 4 upon 3. सेम साईन आहेत, ॲडिशन होणारे. 4 आणि 2 6. चिन्ह येतच, साईन येतच असणारे. -6 upon 3. 3 2 6, साईन मायनस. Therefore when x is equal to -1, y is equal to -2. -2. ह्या व्हॅल्यू इथल्या वाढत जात आहेत, म्हणून इथं मी एक निगेटिव्ह व्हॅल्यू घेऊन पाहिलेलं आहे. आता दुसरे इक्वेशन, सेकंड इक्वेशन. सेकंड इक्वेशन काय आहे? 3y minus x is equal to 4. It becomes 3y minus x is equal to 4. 3y, 4 इकडं मायनस झाले, x तिकडे गेले प्लस झाले. It becomes x is equal to 3y minus 4. नाव सबस्टिट्यूटिंग व्हॅल्यू. मग अशी आपण एकच्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली ते, आता आपण वायच्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करणार आहे, कारण इथं आपल्याला एकची किंमत काढायची. First we put y is equal to 0. Y is equal to 0. Putting the value of y is equal to 0 in given equation, x is equal to 3y minus 4. Therefore equation becomes x is equal to 3 into 0 minus 4 is equal to 3 minus 4 is equal. X is equal to 3 into 0 minus 4. 3 into 0, 0. 0 minus 4 is equal to -4. Therefore x is equal to -4. When y is equal to 0, x is equal to -4. Put y is equal to 1. Equation is x is equal to 3y minus 4. Therefore x is equal to 3 into 1 minus 4 is equal to, x is equal to 3 minus y. Therefore x is equal to -1. When x is equal to -1, y is equal to +1. Y is equal to +1, x is equal to -1. Pair becomes -1 plus 1. हे -4 0, -1 1. Now we put y is equal to 2 in equation. Putting in equation. कोणत्या इक्वेशन मध्ये? या x is equal to 3y minus 4. Equation becomes x is equal to 3 into 2 minus 4 is equal to 3 2 6. 6 minus 4. Therefore x is equal to +2. When y is equal to 2, x is equal to also 2. Now fourth pair we calculate. -4 -1 2. तर इथं समजा मी 0 घेतले तर काय होईल? x is equal to 0. नाही, भाग जात नाही, अपूर्णांकात येईल.
x इज इक्वल टू y इज इक्वल टू 3 घेऊया. पुट y is equal to 3, equation becomes x is equal to 3 into 3 minus 4, 3 3 9 minus 4 is equal to 5. Therefore x is equal to 5. When y is equal to 3, x is equal to 5, order pair becomes 5 3. आता आपल्याला हे पॉईंट ग्राफ पेपरवरती प्लॉट करायचे आणि ग्राफ काढायचे. एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस मग सांगितल्याप्रमाणे स्केल लिहायला विसरायचं नाही. स्केल ऑन बोथ ॲक्सिस, ऑन बोथ ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 युनिट. पहिलं जे इक्वेशन आहे त्याच्यासाठीचे आपण पेअर काढलेले आहेत शोधून. 2x - 3y इज इक्वल टू 4, 2 0. पहिली पेअर 2 0, 2 0, y ॲक्सिसचा 0, x ॲक्सिसचा 2. दुसरी पेअर आहे 5 2, 5 x ॲक्सिसचा 5, y ॲक्सिसचा 2. तिसरी पेअर आहे 8 4, x ॲक्सिसचा 8, y ॲक्सिसचा 4. चौथी पेअर आहे -1 -2, x ॲक्सिसवरचा -1, y ॲक्सिसवरचा -2. ही पेअर मिळाली आपल्याला. इथं हा कोऑर्डिनेट असणार आहे. स्ट्रेट लाईन आलेले, ड्रॉ लाईन. ही लाईन कोणत्या इक्वेशनसाठी आहे? 2x - 3y इज इक्वल टू 4. तर दुसऱ्या लाईनसाठी पॉईंट आपण फाइंड आउट केलेले. पहिला पॉईंट आहे -4 0 -4, x ॲक्सिसवरचा -4, y ॲक्सिसचा 0. इथेच पॉईंट मिळाला आपल्याला. दुसरी पेअर आहे -1 +1, x ॲक्सिसचा -1, y ॲक्सिसचा +1. तिसरा पॉईंट आहे कोऑर्डिनेट पॉईंट 2 2, +2 +2, x ॲक्सिसचा 2, y ॲक्सिसचा पण 2, +2 2. लास्ट पॉईंट आहे 5 3, x ॲक्सिसचा 5, y ॲक्सिसचा 3, 5 y ॲक्सिसचा 3. इथं पॉईंट मिळाला 1 2 3 4. हे पण एका लाईनमध्ये मिळालेले, स्ट्रेट लाईनमध्ये. ही पण लाईन मी ड्रॉ करते. तर ही जी लाईन मी ड्रॉ केलेली आहे ही आपल्याला पहिल्या लाईन्सला कुठेच इंटरसेक्ट झालेली दिसत नाही, म्हणून ही लाईन काय करायची, अशीच वाढवायची, एक्सटेंड करायची. आता आपल्याला दोन लाईनचा इंटरसेक्शन पॉईंट मिळणार आहे. दोन लाईनचा इंटरसेक्शन पॉईंट हा मिळालेला आहे. पॉईंट ऑफ इंटरसेक्शन, कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट ऑफ इंटरसेक्शन. x is equal to 8 and y is equal to 4. 8 4. Coordinate of the point of intersection are 8 4. Point of intersection चे coordinate काय आहेत? 8 4. Therefore solution
इज इक्वल टू एक्स वाय इज इक्वल टू काय आलेलं आहे 8 4 फॉर x 8 and for y 4. This is the solution.